नमस्कार. राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची व एक दुःखाची बातमी आज समोर आली आहे. तर मग तुम्हाला सर्वात अगोदर आनंदाची बातमी काय आहे ते सांगतो. तर या योजनेचा येणारा पुढील 8वा हप्ता तुम्हाला येणाऱ्या 15 तारखेला नाशिक येथून वितरित करण्यामध्ये येणार असल्याची मोठी घोषणा ही राज्य सरकारने केली आहे. तर यामध्ये दुःखाची बातमी म्हणजे कालपासून या योजनेअंतर्गत अपात्र महिलांची पडताळणी ही सुरू करण्यामध्ये आली असून केवळ एका दिवसामध्ये 5 लाखांपेक्षा जास्त महिला ही अपात्र करण्यामध्ये आल्या आहेत आणि त्यांना योजनेमधून आता वगळण्यामध्ये येत आहे. तर मग नेमके काय आहे सविस्तर अपडेट आणि कोणत्या बेसिसवर महिला अपात्र केल्या जात असून तुम्ही योजनेअंतर्गत पात्र आहात का नाही हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट. तर मग राज्यामधील महिलांची प्रतीक्षा संपली असून लाडक्या बहिणींचा येणारा 8वा हप्ता आता येत्या 15 फेब्रुवारीपासून नाशिक येथून वितरित करण्याचे कन्फर्म झाले आहे आणि याची अधिकृत अशी घोषणा स्वतः राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल या ठिकाणी केली आहे. त्या काल पत्रकारांशी संवाद साधत होत्या. तसेच मंत्री महोदया म्हणाले की लाडकी बहीण योजनेचा येणारा 8वा हप्ता हा 15 फेब्रुवारीपासून वितरित करण्यास सुरुवात करण्यामध्ये येणार आहे आणि या योजनेअंतर्गत अपात्र महिलांची पडताळणी आणि तपासणी प्रक्रिया सुरू आहे. केवळ एका दिवसामध्ये या योजनेअंतर्गत 5 लाखांपेक्षा जास्त महिला या अपात्र असल्याची बाब राज्य सरकारच्या लक्षामध्ये आली आहे व आता आणखीन पुढील 6 ते 7 दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार असून येणाऱ्या 15 तारखेपर्यंत जेवढ्या काही महिला अपात्र या योजनेअंतर्गत सापडतील त्यांना योजनेमधून वगळून त्यांच्याकडून या योजनेचा आतापर्यंतचा लाभ देखील परत घेणार असल्याची मोठी माहिती याच समोर येत आहे. तर मग लाडक्या बहिणींनो, तुम्हाला देखील मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की नेमक्या कोणत्या निकषांवर या महिला अपात्र करण्यामध्ये येत आहेत. तर यामधील सर्वात महत्त्वाचे 2 निकष आहेत आणि ते म्हणजे ज्या महिलांचे आर्थिक उत्पन्न मागील काही दिवसामध्ये 2.5 लाखांपेक्षा वर गेले आहे, तसेच ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारच्या 4 चाकी वाहनाची खरेदी झाली आहे व ज्या महिला विवाह करून आपल्या राज्याच्या बाहेर गेल्या असतील, केवळ अशाच महिलांची पडताळणी करण्यामध्ये येत असून त्यांना आता या योजनेअंतर्गत अपात्र करण्याची मोठी मोहीम देखील सध्या राज्यभर सुरू आहे. या व्यतिरिक्त कोणत्याच प्रकारच्या निकषांवर राज्यामधील महिलांना अपात्र करण्यामध्ये येत नसून तुम्ही जर या निकषामध्ये बसत नसाल तर तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाहीये व तुम्हाला योजनेचा येणारा 8वा हप्ता हा नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये पुढील काही दिवसामध्ये जमा करण्यामध्ये येऊ शकतो. तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजनेबद्दलचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ देखील लाईक करा. धन्यवाद.